क्राईम हॅज फॉलोड द टेक्नॉलॉजी. म्हणजे जसं टेक्नॉलॉजी येतं त्यासोबत एक नवीन क्राईम सुद्धा येतात, नवीन काही गुन्हे सुद्धा येतात. एक्झाम्पल दिलंय की ज्यावेळेस शिप बिल्डिंग म्हणजे जहाज तयार करण्यात आले, त्यावेळेस त्याचा वापर हा पायरसीसाठी सुद्धा करण्यात आला. रेडिओ किंवा ब्रॉडकास्टिंग सारखी जर टेक्नॉलॉजी आली तर त्यासोबत त्याचा वापर हा मिस इन्फॉर्मेशन स्प्रेड जे होत होतं ते ॲम्प्लिफाय झालं, त्यासोबत प्रपोगंडा सुद्धा स्प्रेड करण्यात आला. त्यानंतर इंटरनेटचा एक्झाम्पल आपण जर घेतला तर आता त्यासोबत डिजिटल क्राईम सुद्धा आलेत. तसंच लेखक म्हणतायत की जर आता स्पेस टेक्नॉलॉजी याची आपण म्हणू की यामध्ये जगाने काही देशांनी चांगलं प्रोग्रेस केलेलं आहे, पण त्यासोबत मग काही क्राईम सुद्धा येतील. का याला रेग्युलेट करायची गरज आहे की नाही? तसंही आपल्या सिलेबसमध्ये एक भाग आहे वेपनायझेशन ऑफ स्पेस, तर तो एक मुद्दा यामध्ये आपल्याला नक्कीच रिलेट करता येतो. लेखक अजून यामध्ये हे पण मेन्शन करतात की समुद्र, महासागर आहे जे सर्वांसाठी आहेत, पण त्याला एक प्रॉपर पद्धतीने रेग्युलेट केलेला आहे. त्याच पद्धतीने स्पेस आहे, तो सर्वांसाठी आहे. मग त्याला पाहिजे तेवढा अजूनपर्यंत रेग्युलेट करण्यात आलेलं नाही. का यासाठी काही कायदे आहेत, नियम आहेत, ते तयार करण्याची गरज आहे की नाही आहे? अदरवाईज याचा वापर किंवा याचा मिसयूज आहे, तो वाढू शकतो. क्राईम्स आहेत, ते सुद्धा काहीतरी वाढू शकतात.